नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एज्युकेशनवाला या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण समानार्थी शब्द पार्ट 6 हा व्हिडिओ पाहणार आहोत. तरी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात. पहिला शब्द आहे समचरण. समचरण म्हणजे सारखी पावले टाकणे. दुसरा शब्द आहे भुंगा. भुंगा म्हणजे भ्रमण. तिसरा शब्द आहे भोंगा. भोंगा म्हणजे कारखान्याची शिट्टी. चौथा समानार्थी शब्द आहे अभियोग. अभियोग म्हणजे आरोप. पाचवा समानार्थी शब्द आहे कदंब. कदंब म्हणजे वृक्ष विशेष. सहावा समानार्थी शब्द आहे वीज. वीज म्हणजे चपला. सातवा समानार्थी शब्द आहे तेज. तेज म्हणजेच प्रकाश. आठवा समानार्थी शब्द आहे सिंह. सिंह म्हणजे केसरी. नववा समानार्थी शब्द आहे याग. याग म्हणजे यज्ञ. दहावा समानार्थी शब्द आहे योग. योग म्हणजे मिलाफ. 11वा समानार्थी शब्द आहे संन्यासी. संन्यासी म्हणजे याती. 12वा समानार्थी शब्द आहे अश्वस्थ. अश्वस्थ म्हणजे पिंपळ वृक्ष. 13वा समानार्थी शब्द आहे प्रख्यात. प्रख्यात म्हणजे प्रसिद्ध. 14वा समानार्थी शब्द आहे भाला. भाला म्हणजे शास्त्र. 15वा समानार्थी शब्द आहे शीर. शीर म्हणजे दूध. 16वा समानार्थी शब्द आहे निढळ. निढळ म्हणजे कपाळ. 17वा समानार्थी शब्द आहे पक्षी. पक्षी म्हणजे खग. 18वा समानार्थी शब्द आहे पर. पर म्हणजेच पंख. 19वा समानार्थी शब्द आहे पक्ष. पक्ष म्हणजे बाजू. 20वा समानार्थी शब्द आहे समरेश. समरेश म्हणजे तलाव. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला व्हिडिओ समाप्त होत आहे. तरी आपण समानार्थी शब्दाची एक सिरीज चालू केलेली आहे. ते 34 पार्टमध्ये डिवाइड केलेले आहेत व्हिडिओ सर्व. तरी त्यामध्ये जास्तीत जास्त समानार्थी शब्द कव्हर करण्यात येतील. तरी ते तुम्ही पूर्ण समानार्थी शब्द पहा व आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.